नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास फंडामेंटल अँड ॲडव्हान्स्ड इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र, आपण आर्टिकल्स शिकत आहोत. आर्टिकल्स मध्ये अनिश्चित उपपद ए आणि एन कुठे वापरायचं, नंतर निश्चित उपपद द कुठे वापरायचं हे आपण पाहिलं. आणि या क्लासमध्ये निश्चित उपपद द कुठे नाही वापरायचं, म्हणजे आर्टिकल्स काही ठिकाणी वापरतात आणि काही ठिकाणी वापरत नाहीत. जर वापरलं तर त्या वाक्याचा अर्थ बदलतोय. हे अत्यंत महत्वाचं आहे. जे उमेदवार स्पर्धा परीक्षा लिहितात किंवा डिग्री असो 12वीच्या असो, हे जे परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये ह्याच्यातनं प्रश्न येतात कन्फ्युजिंग करण्यासाठी, म्हणजे कुठं वापरायचं कुठं वापरू नाहीये. तर चला बघूया आपण मग हे कुठे वापरू नाहीये. ओमिशन ऑफ आर्टिकल द, हे द आर्टिकल कुठं नाही वापरायचं. नंबर 1, आर्टिकल्स आर ओमिटेड बिफोर प्रॉपर नाउन्स, मटेरियल नाउन्स, abstract nouns and common nouns except they are particularized. Article the is not used. Omitted म्हणजे not used म्हणजे वगळलं पाहिजे, वगळतात. कुठे वगळतात? प्रॉपर नाउन, जे प्रॉपर नाउन्स असते स्वतःचे विशेष नाव जे असतात तिथं. मटेरियल नाउन्स पदार्थ नामांपुढे, ऑब्स्ट्रॅक्ट नाउन्स भाववाचक नामांपुढे आणि कॉमन नाउन्स साधारण नामांपुढे हे जे आर्टिकल द वापरत नाहीत. केव्हापर्यंत? एक्सेप्ट दे आर पर्टिक्युलराइज्ड. समजा त्या नामवाचकांना, त्या नामांना आपण काही पर्टिक्युलर त्याच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती देतोय तर तेव्हाच त्याच्या पुढे वापरतोय, नाहीतर वापरत नाहीये. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण द ग्रेट अशोका शिकलो होतो. ग्रेट अशोका शिकलो होतो. हा अशोक प्रॉपर नाउन आहे, म्हणजे अशोकापुढे आर्टिकल येत नाही, परंतु अशोकाबद्दल काहीतरी वर्णन केलं, त्यांच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती दिलं तर तेव्हा वापरता येते. इथं ते सांगितलेलं आहे. प्रॉपर नाउन्स, मटेरियल नाउन्स, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आणि कॉमन नाउन्स याच्या पुढे आर्टिकल द येत नाही. जर समजा वापरलेच तर त्याचा अर्थ बदलतोय, त्याच्याबद्दल काहीतरी पर्टिक्युलर पण सांगतोय. पहा एक्झाम्पल्स, अजून स्पष्ट होईल आपल्याला. अशोका, इथं नुसतं अशोका लिहिलं, ह्याच्या पुढे आर्टिकल नाहीये, नो आर्टिकल. परंतु द काइंड अशोका, अशोकांचं जे त्यांच्याबद्दल जे वर्णन करतोय आपण, काइंड दयाळू, हे द काइंड अशोका म्हणजे त्यांच्याबद्दल जेव्हा वर्णन करतो तेव्हा हा द इथं काइंड म्हणजे विशेषणापुढे द वापरतोय. हे झालं प्रॉपर नाउन. आणि मटेरियल नाउन पदार्थवाचक नाम. का म्हटलं तर गोल्ड, जेव्हा आपण गोल्ड म्हणतो, सिल्वर म्हणतो तेव्हा त्याच्या पुढे आर्टिकल येत नाहीये. परंतु आर्टिकल केव्हा येतोय? द गोल्ड ऑफ केरळा. द गोल्ड ऑफ केरळा म्हणजे केरळापासून, केरळावरून जे गोल्ड आलेलं आहे, गोल्ड हे सोनं कुठलं आहे? केरळचं आहे. सो तेव्हा इथं द गोल्ड ऑफ केरळ असे इथं आर्टिकल द वापरतोय मित्र. नंतर अब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहे, ऑनेस्टी, हे ऑनेस्टी अब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाव आहे, त्याच्या पुढे देखील येत नाहीये, परंतु त्याच्या पुढे काहीतरी वर्णन करतोय. द ऑनेस्टी ऑफ द बॉय. द ऑनेस्टी ऑफ द बॉय हे प्रामाणिकपणा, म्हणजे शक्यतो प्रामाणिकपणा जर वापरलं तर तिथं आर्टिकल येत नाहीये, पण त्या मुलाचा प्रामाणिकपणा जेव्हा म्हणतोय तेव्हा इथं द येतोय बेटा. अशा प्रकारे हे जे नाउन्स असतात, हा नाउन्स पुढे आर्टिकल द येत नाहीये. जर वापरलं तर त्याचा अर्थ बदलतोय, ते पर्टिक्युलर असतात किंवा विशेष त्याच्याबद्दल माहिती देतोय आपण. राईट. सेकंड बघूया. आर्टिकल द इज नॉट युज्ड बिफोर नेम्स ऑफ रिलेशन्स, जे संबंध असतात, नातेवाईक असतात, रिलेशन संबंध किंवा नातेवाईक. लाईक फादर, हे जे फादर आहे इथं, लाईक मदर, अंकल, आंट, असे हे जे नात्यांचं नाव असतात त्यांच्या पुढे आर्टिकल द वापरत नाहीत. इथे तेच आहे. समजा वापरला तर ते अर्थ बदलतोय, पर्टिक्युलर असे हे होतोय बेटा. शक्यतो ह्या नामांपुढे, म्हणजे रिलेशन्सच्या नामांपुढे आर्टिकल द वापरू नका. तिसरा उपयोग बघूया. तिसरं काय म्हणतोय? द इज अवॉइडेड बिफोर
द नेम्स ऑफ लँग्वेजेस एक्सेप्ट स्पेसिफाईड. भाषांचे जे नाव असतात, भाषांचे जे नाव असतोय त्याच्या पुढे आर्टिकल द येत नाहीये. एक्सेप्ट दे आर स्पेसिफाईड. एक्सेप्ट समजा अपवादात्मक ज्या त्याच्याबद्दल काही स्पेशल माहिती, जास्त माहिती देतोय, वर्णन करतोय, तेव्हा त्यांच्या पुढे आर्टिकल द वापरतात. फॉर एक्झाम्पल पहा इथं मित्र, इंग्लिश. इंग्लिश हे भाषेचं नाव आहे, इथं आर्टिकल नाहीये. इंग्लिश इथं भाषेचं नाव आहे, तर आर्टिकल नाहीये, नो आर्टिकल. परंतु द इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश नंतर जेव्हा लँग्वेज लिहितोय तेव्हा मात्र त्या इंग्लिश पुढे आर्टिकल द लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्र लक्षात ठेवा, हे असे जे प्रश्न असतात हेच विचारतात स्पर्धा परीक्षांमध्ये. हेच आपल्याला माहिती नसतोय किंवा विसरतोय, हे कृपया लिहून घ्या. प्लीज राईट डाऊन म्हणजे आर्टिकल. कारण का तुम्हाला माहिती असेल, स्पर्धा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना माहिती असतोय स्पर्धेमध्ये एका मार्काने नापास होतात किंवा एका मार्काने नोकरी हुकताय. सो असे छोटे छोटे जर माहिती नसेल तर इथं आपले 1 मार्क कटतोय मित्र. सो राईट डाऊन म्हणजे द कुठं वापरायचा, द कुठे वापरू नाहीये. फॉर एक्झाम्पल तसंच मराठी. जेव्हा आपण मराठी म्हणतोय, मराठी भाषा आपलं मराठी म्हणतात तेव्हा त्याच्या पुढे आर्टिकल लिहू नका. परंतु मराठी भाषा, मराठी लँग्वेज जेव्हा म्हटलेलं आहे, मराठी नंतर जेव्हा लँग्वेज शब्द आलेला आहे तेव्हा अवश्य द लिहा. हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे. आणि नेक्स्ट 4था बघूया. मग अजून कुठे नाही वापरायचं. द इज नॉट युज्ड बिफोर स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, चर्च, बेड, हॉस्पिटल, प्रिझन when they are used for primary purpose. आर्टिकल द काही नामांपुढे, कोणत्या नामापुढे? स्कूल, शाळा, ह्याच्या पुढे आर्टिकल येत नाहीये. कॉलेज, ह्याच्या पुढे आर्टिकल येत नाहीये. युनिव्हर्सिटी आर्टिकल येत नाहीये. चर्च येत नाहीये. बेड आर्टिकल येत नाहीये. हॉस्पिटल आर्टिकल नाहीये. प्रिझन आर्टिकल येत नाहीये. प्रिझन म्हणजे तुरुंग, जेल, ह्याच्या पुढे आर्टिकल येत नाहीये. केव्हा येत नाहीये? वेन दे आर युज्ड फॉर प्रायमरी पर्पस. प्रायमरी म्हणजे ह्या स्कूलचा प्रायमरी पर्पस म्हणजे प्राथमिक उद्देश काय? म्हणजे पहिला शाळेचा उद्देश काय असतो? शाळा म्हटलं शिकतो आपण. जेव्हा मुलं शाळेत म्हणजे विद्यार्थी शाळेत जातात तेव्हा त्या शाळेपुढे आर्टिकल वापरू नका. ते प्रायमरी पर्पस. कॉलेजला कसं जातो आपण? शिकण्यासाठी. युनिव्हर्सिटीला त्यासाठी जातो. चर्चला प्रार्थना करण्यासाठी जातात लोक. आणि तसेच हॉस्पिटल असेल, हा बेड आहे, हा बेड म्हणजे झोपण्यासाठी जे वापरतो आपण, तेव्हा म्हणजे जेव्हा झोपण्यासाठी जातोय तेव्हा त्याच्या पुढे आर्टिकल वापरत नाही. आणि हॉस्पिटल, समजा कोणी पेशंट आहे, पेशंट जर हॉस्पिटलला जातोय तर तेव्हा हॉस्पिटल पुढे द लिहू नका. परंतु समजा तुम्ही त्या पेशंटला भेटण्यासाठी जात आहात, तुम्ही जेव्हा जातात पेशंटला भेटण्यासाठी तेव्हा त्या हॉस्पिटल पुढे द लिहिता येते. म्हणजे द लिहिलं तर अर्थ एक आणि द नाही लिहिलं तर अर्थ दुसरा. अशा प्रकारे हेच कन्फ्युजिंग असतो, हेच कन्फ्युजन करतात. हे कन्फ्युज आपल्याला गोंधळ जे आहे ते गोंधळ निघून जाण्यासाठी कृपया लिहून घ्या. म्हणजे प्रायमरी पर्पस, प्राथमिक उद्देशासाठी. इथं एक्झाम्पल सांगतोय, अजून क्लिअर होतं तुमचं. शी इज गोइंग टू स्कूल. शी इज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. इथं याचा अर्थ या शाळेपुढे द आर्टिकल आहे का? नाही. याचा अर्थ शिकण्यासाठी. लिहून घ्या बेटा, राईट डाऊन. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. शी इज गोइंग टू स्कूल म्हणजे स्कूल पुढे द नाहीये तर कशासाठी जाते ते ना? शिकण्यासाठी. आणि तेच वाक्य पुन्हा लिहिलं, शी इज गोइंग टू द स्कूल. शी इज गोइंग टू द स्कूल. इथं शी म्हटलं तर हे विद्यार्थी नसून म्हणजे विद्यार्थ्यांची आई असू शकते किंवा कुणी असू शकतात, ते शाळेत जात आहेत. इथं शाळाच्या अगोदर द लिहिलं तर याचा अर्थ शिकण्यासाठी नसून इतर कामासाठी. शिकण्यासाठी नसून इतर कामासाठी. म्हणजे शी इज गोइंग टू द स्कूल असं जर म्हटलं, द स्कूल म्हटलं तर ती बाई तिथं स्टुडंट नाहीये, पेरेंट असू शकतं, आई असू शकते, मुलाला भेटण्यासाठी जात असेल किंवा शाळेचा फीस भरण्यासाठी जात असेल किंवा त्याच्या मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं जे प्रगती कशी आहे हे माहिती करण्यासाठी जात असेल. सो ह्याचा अर्थ शी इज गोइंग टू द स्कूल. ती शाळेत जात आहे याचा अर्थ शिकण्यासाठी नसून इतर कामासाठी. ऑफिशियल काम असो, इतर कोणतंही काम असो, अशा प्रकारे ती बाई शाळेत जात आहे. तसेच
शी इज गोइंग टू हॉस्पिटल, इथं स्कूलच्या ऐवजी इथं हॉस्पिटल लिहिलं, शी इज गोइंग टू हॉस्पिटल असं जर लिहिलं तर ती बाई रुग्ण आहे, पेशंट आहे, ते ट्रीटमेंटसाठी चाललेली आहे. आणि तेच वाक्य लिहिलं शी इज गोइंग टू द हॉस्पिटल, म्हणजे शी इज गोइंग टू द हॉस्पिटल म्हटलं तर ती बाई पेशंट नाहीये, कुणा दुसऱ्या पेशंटला भेटण्यासाठी जात आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे हे जे आर्टिकल्स आहेत हे कुठं नाही लिहायचं, कुठं लिहायचं हे कन्फ्युजिंग असतात. बहुतेक मला वाटतं तुमचं कन्फ्युजन गेलं असेल. आणि विशेष करून जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षा लिहितात आणि जे उमेदवार स्पर्धा परीक्षा लिहितात त्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. सो मित्रहो, इथं आज थांबूया आपण आणि पुढच्या वर्गामध्ये आपण पुढच्या अजून एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.